घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की शर्वरीने फार हुशारीने पैशाचा कारभार हातात घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. मात्र जानकीला हे अजिबात पटत नसतं. आता ऋषिकेश तिच्या हातात ती पैशाची बॅग देणारच असतो. तेव्हा जानकी थांबवते आणि म्हणत असते, खरं तर एवढा मोठा पैसा आपण घरात नाही ठेवू शकत. ही खूप मोठी रक्कम आहे, याला आपण लॉकरमध्ये ठेवूया. जेव्हा हे सगळं काही शर्वरी ऐकते तेव्हा तिचा पारा चढलेला असतो. इकडे ऋषिकेश म्हणत असतो. जानकी म्हणते ते अगदी बरोबर आहे, खरंच ही मोठी रिस्क होऊ शकते. जानकी हे सगळे काही पैसे आतमध्ये ठेवू, आपण नंतर जाऊया लॉकरमध्ये ठेवण्यासाठी. असं म्हटल्यानंतर जानकी ते पैसे आतमध्ये ठेवून देते. आता शर्वरी अजिबातच शांत बसत नाही. अक्षरशः तिने 2 गुंड हायर केलेले असतात आणि ते घरी आलेले असतात. आता इकडे शर्वरी आणि त्याचबरोबर सौमित्राला ते घाबरण्याचं धमकवण्याचं काम करत असतात. आता शर्वरीची ॲक्टिंग पुरेपूर इथे सुरू असते. जानकी म्हणत असते, हे सगळं काय चाललंय? त्यावर त्यातला एक गुंड म्हणत असतो, तुम्हाला जर यांचा जीव वाचवायचा असेल तर ती पैशाची बॅग आत्ताच्या आत्ता माझ्या हातात द्या. असं म्हटल्यानंतर जानकीला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. जानकी पडदिशीने आतमध्ये जाते, ती पैशाची बॅग आणते आणि त्या गुंडाच्या हाती देते. आता ते गुंड बॅग घेतात आणि तिथून निष्ठून निघून जातात. ऐश्वर्याला मात्र हा नक्कीच काहीतरी घोळ आहे असा अंदाज असतो. इकडे शर्वरी आणि राहुलचा प्लॅन सक्सेस झालेला असतो, त्यामुळे ते दोघेही फार आनंदात असतात. आता यांचं दोघांचं बोलणंही इकडनं जानकीने ऐकलेलं असतं. आता नेमकं जानकी पुढचं पाऊल काय उचलते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.